हो चालू आहे. काका धावा धावा वाचवा काका काका. अरे सुप्रिया, काय झालं काय? तो 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 आता सापडली की नाही? आता नाही सोडणार. आता नाही सोडणार. तू इथं बाहेर व्हायला शिर्या. चल चल बाहेर हो. प्रधानजी, या राजाला घराबाहेर काढताय? हा? या मैत्री वाड्याच्या राजाला? अरे राजा गेला घोड्याच्या पाठीवरून. खबरदार खबरदार, माझ्या अंगाला हात लावाल या तलवारीने तुमचं मुंडकं धडा वेगळं करी. मुंडकं धडा वेगळं केल्यावर प्रधानजी तुम्ही कसं दिसाल? कसं दिसाल? आणि गाववाल्यानं तुम्हाला ना मान नसलेले भूत बोलेल आणि तुम्ही असं गिरा मान नसलेले भूत. हे शिर्या, अरे तू शाना बाळ ना रे. अरे असे करतात शाने बाळ. बाहेर हो, बाहेर हो, बाहेर हो. वा प्रधानजी वा. राजाला राजवाडा बाहेर जायला सांगून तुम्ही माझ्या राणीला माझ्यापासून दूर करायचं कारस्थान रचताय. मी 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 तुमच्या कारस्थानाला बळी नाही पडणार. राणी राणी असं काय बघताय तुम्ही? आपल्याला फिरायला जायचंय होडीतून. होडीतून वल्लव रे नाकवा हो वल्लव रे नावा. मी डोलकर दर्याचा राजा. आणि होडी आपली होडी पाण्यात बुडाली तर काय होईल? काय होईल? नाम्या तुम्ही पहिल्यांदा या माणसाला बाहेर काढा बघू. मला याची फार भीती वाटते. माझी भीती? या राजाची भीती? मग माझ्याशी कशाला लग्न केलंयस? अगं तुला राणी बनायचं स्वप्न होतं ना तुझं? बघ तुला शोधताना ह्या माणसाची माझी काय अवस्था केली आहे. आणि याला कारण आहे हे प्रधानजी. मी आता तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला ना फासावं लागतं, फासावं. अरे शिर्या, अरे कुठे शोधत तुला? प्रधानजी आले, तुमचे मंत्री आले. मी नाही घाबरत ना कोणाला. मी नाही घाबरत कोणाला. अरे असं काय रे याचं? श्री घरी चल रे, काय करतो तिथं थांबून? चल घरी? हा आपल्या घरी चल. कोणाच्या घरी? अरे आपलं घर तिकडं. अरे इथली सर्व घर माझीच आहे. अरे या वाडीचा मी राजा आहे, राजा. अहो होय महाराज, आपण राजे आणि म्हणून म्हणतो आपण आपल्या राजवाड्यात चला. अहो सारी प्रजा आपल्या आतुरतेने वाट पाहत बसली. चला चल जाऊया आपण. आम्ही नाही जाणार. चल म्हणतो ना. मी नाही. तिला पण घ्या ना. अरे घेऊया, तिला पण घेऊया. आपण दोघी घरी चल. घ्या ना तिला पण घ्या. अरे घेऊया, चल तू घरी चल. मला फसवताय तुम्ही? गंडवताय तुम्ही? मी फसणार नाही. मला काय वेडा समजला तुम्ही? वेडा समजला? अरे कोण म्हणतो तू वेडा आहेस? तू तर शिकला सवरलेला माणूस. तुला कोण म्हणे वेडा? चल चल जाऊया आपण. पण तिला घ्या ना. अरे आमचं लग्न झालंय. आणि वरातीत नवऱ्याबरोबर नवरी नको. आणि हे बघ ते बँडवाले कशी माझी वाट बघताय. बघ आणि ते वरातीतली माणसं बघ कशी नाचतायत. मी पण नाचणार आणि माझ्या नंदाला घेऊन नाचणार. मी ना नंदाला घेऊन नाचणार. आणि ते योग दांड्यावरून नवरा कुणाचा येतो ह्याच्या करवल्या नाजूक साजूक. आणि ना नाचत ना माझी वरात ना घराकडे जाईल. आणि घरात माझी आई आहे ना भाऊ आणण्यासाठी वाट पाहत असेल. आणि माझी आई कुठे गेली? आणि तो बँडवाले कुठे गेले? आणि वरातीत नाचलेली माणसं माझी नंदा
नंदा कुठे गेली? नंदा नंदा. अरे श्री शांत हो, आम्ही आहोत ना सोबत. उठ उठ. बस शांत हो. हो दादा, याचं हे असं काय झालं? ताई ताई, प्रेम करतो गुन्हा आहे का ग? म्हणजे श्रीने नंदावर प्रेम केलं, लग्न केलं आणि त्याची शिक्षा यशी बघतोय. प्रेम करून लग्न केलं म्हणून? होय, प्रेम करून लग्न केलं म्हणून. ताई 5 वर्ष जुनी गोष्ट आहे ही. श्री आणि नंदा दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. शिकता शिकता ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. श्री एका गरीब घरातला मुलगा, पण नंदा एका गुंड प्रवृत्तीच्या मोठ्या उद्योगपतीची मुलगी. श्री आणि नंदा या दोघांच्या प्रेमात जाऊन नंदाच्या वडिलांना लागली. आपल्यापेक्षा तोलामोला नसलेल्या मुलाची नंदाने केली निवड पण अजिबात मान्य नव्हती. त्यांनी 3-4 वेळा समजावून धमकावून दोघांनी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघे आपल्याबरोबर ठाम होते. प्रसंगी एकमेकांसाठी जीव द्यायला ते तयार होते. अखेर नंदा तिथं राहायचं सोडून श्रीच्या घरी निघून आली. ती पुन्हा घरी कधी न जाण्यासाठी. प्रसंग खूप बाका होता. दोघांसोबत लग्न करण्यावर तर कुठचाच पर्याय उरला नव्हता. अखेर त्यांनी 4-4 साक्षीने रजिस्टर मॅरेज केलं आणि ही बातमी नंदाच्या वडिलांना लागली. त्यांनी पुढचा पक्ष विचार न करता श्रीला वर नंदाला घरी आणि त्याच्या गुंडांना पाठवलं. श्री आणि नंदा नुकतंच लग्न होऊन घरात प्रवेश करणार तितक्यात त्या गुंडांनी श्रीवर गोळ्या झाडल्या. श्रीवरच्या गोळ्या नंदाने स्वतःच्या अंगावर घेतल्या आणि नंदा रक्ताच्या तारोळ्यात तडफडत स्त्रीच्या पायाजवळ पडली. नंदा नंदा. अरे 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 काय काय गुन्हा होता तिचा? काय गुन्हा होता? हा? मी प्रेम केलं होतं तिच्यावर. तुम्ही मला मारायला सोडून तिला का मारलात? नंदा नंदा उठ ना. नंदा उठ ना. कुणीतरी वाचवा ना. कुणीतरी उठवा ना रे. नंदा 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 उठ उठ उठ. अगं आपल्याला प्रेमाचा संसार करायचा आहे ना. उठ उठ उठ. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. नंदा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. नंदा नंदा. आणि अशीच श्रीने आर्त किंकाळी फोडली आणि तेव्हापासून तो असा झाला. रस्त्याने जाताना एखादी मुलगी दिसली की हा दिशा मागून नंदा करीत तिच्या घरी जातो. आणि ज्या लोकांना माहित आहे ते त्याला समजावून सोडतात आणि ज्या लोकांना माहित नाही ते त्याला काळानिळा होईपर्यंत मारतात. आणि अशाच अवस्थेत तो रक्तबंबाळ होऊन आपल्या नंदाचा रात्रंदिवस शोध घेत फिरत असतो. ताई काय झालं ताई? तुझ्या डोळ्यात हे अश्रू? हे अश्रू आहेत माणुसकीच्या नीच प्रवृत्तीचे. हे अश्रू आहेत मानवतेच्या क्रूरतेचे. हे अश्रू आहेत प्रेमाच्या रक्ताचे. लाखो प्रेमी जन्माला येतील या प्रेमिकांच्या बलिदानातून आणि गाडून टाकतील जाती पाती गरीब श्रीमंती यामधील अंतर. आणि मग नंदासारखा कोणालाच प्रेमासाठी बळी जावं लागणार नाही. सारं जग प्रेममय होऊन जाईल. पण ताई असं घडेल असं वाटतं तुला? हो नक्कीच. प्रेमापुढे या समाजाला एक ना एक दिवस झुकावंच लागेल. ताई त्या श्रीमुळे तुला त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो. वेडे आहात का? माफी कसली मागताय? नाही म्हणजे पहिल्यांदा थोडंसं दडपण आलं होतं मला पण जेव्हा श्रीची कहाणी समजली ना तेव्हा श्रीपेक्षा या शहाण्या आणि सुशिक्षित समाजाचीच मला जास्त भीती वाटू लागली. हो तू माझ्यावर रागवली नाहीस ना? नाही ना रागवले? नाही रागवणार. पण तू आधी घरी जा बघू. ताई येतो आम्ही. फिर्या चल. घरी जाऊया. माझी राणी आहे ना आपण घरी जाऊया. प्रधानजी यापुढे जर काही कारस्थान केलात तर या तलवारीने तुमचं नाही महाराज, चुकी झाली, माफ करा. चुकीला माफी नाही. आता ना तुम्ही उठा बसा काढा. अरे श्री राहून दे रे श्री. उठा बसा काढा. नाही उठा बसा काढा. हा काढा. ए श्री पाय दुखतील ना रे त्यांचे. नाही काढा उठा बसा. अरे श्री चल आधी.
नाही नाही काढा होता बसा ए आता तू घरी जा बघू नाही तर मी रागवेन तुझ्यावर. ए तू 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 नको रागवस तू नको रागवस आपण घरी जाऊया आपण घरी जाऊया चल बरं ताई येतो आम्ही. आपण घरी जाऊया ए माझी राणी आहे ए माझी राणी आहे ना प्रधानजी घोडे काढा पाण्यावर सोडली चल नाही नाही माझी राणी आहे ना, माझी राणी आहे ना. नाही नाही माझी राणी आहे. माणसाचं आयुष्य किती दुःखाने भरलेलं असतं नाही. नाही माणसाच्या आयुष्यात दुःखाबरोबर सुख पण येतं पण माणूस सुख कोणाला सांगत नाही मात्र दुःखाची जाणीव त्याला ताबडतोब होते. अरे या जगात इतरांची पण दुःखे मोठी आहेत ना याचा त्याला विसर पडतो बघ. नाम्या माझे पप्पा पण आमच्या प्रेमाची अशी सावती देतील का? का काय असं अभद्र बोलते? अगं भास्करराव आहेत ना खूप समंजस माणूस आहेत असे आमचे मालक सांगतात. शिवाय आम्ही आहोत ना त्यांची समजूत घालायला. पण तरी त्यांनी नाही ऐकलं तर? ए तू दर दरचा विचार करू नकोस. आम मालक आहेत ना. हो त्यांच्याच विश्वासावर तर आम्ही इथे आलोय. जी सगळी कहाणी आम्ही दामू काकांना फोन करून सविस्तर सांगितली आणि त्यांनी आम्हाला मदत करण्याचं आश्वासन पण दिलं. म्हणून तर आम्ही इथे आलोय ना. अगं मग कशाला घाबरतेस? सगळं व्यवस्थित होईल बघ. तू काही काळजी करू नकोस बघ. होईल ना? अगं होईल का? नाही तू अमित आहे ना तुला मागाशी बोलवत होता. त्याला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. ओ मग हे आधी नाही का सांगायचं? जाते आता. वेडी रे वेडी. प्रेम करणारी माणसं किती भावनावश असतात नाही तेव्हा त्यांचं प्रेम असंच आयुष्यभर राहू दे रे. दमो ए दमो राम कोण? हा? अरे सुप्रियाचे पप्पा. ए सुप्रिया सुप्रिया अरे, सुप्रिया बघू दे. ए दम्या ए दम्या अरे ए दम्या अरे गेले कुठे घर कुठे टाकून कशाला बोलत आहे? कशाला पोरण पडेल? हा? कोण पाहिजे? दामू कुठे आहे कमूला भेटाय गेले. काय काकूला भेटाय गेले. काय बघ काय 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 करताय हा? अरे तुला विचारतोय ना हो हा, बोला बोला. जास्त चुकू नका नाही तर गावात पूर येईल आणि गाव वाहून जाईल. हे बघ, असे पालसट रोड करू का समोरची लोक असतात तुला हे बघ. मला नाही असं काय हा मग तुम्हाला असं. काका मला काय असते हो काका हा? काय बोललात की थुंकला काय बोललात की थुंकला शेवट मी थुंकून थुंकून मला आंघोळ घालायला. हे बघ, हे बघ, तुला तुमची नाही तुला गटारांच्या पाण्याने अंघोळ घालतो तुला नको 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 हो काका हा? हो बरेच दिवसांना आलात ना हो म्हणून जरा तुमची गंमत केली हो. असं असं अरे बघ तुझा कावा ना कधीच लक्षात आला होता माझ्या म्हणून ना तुझ्या अंगावर तुकड्याची ऍक्शन करत होतो. आणि काय रे फिरक्या काय तुलाच सांगताय ना नाही हे बघ भास्कर जाधव म्हणतात तुला आकाशात उडणाऱ्या पिशाची पान पिसं बसतो मी अरे पण ती अंगावर पडलेली. दामू आला भास्कर हा दामू दामू काय भास्कर अरे जरा यायच्या आधी जरा कळवायचं तरी. का रे माझ्या स्वागतासाठी काय बेंडबाज वगैरे आणणार होतास की काय हा? अरे, तसं नाही रे हा, मग? अचानक कसं काय आलास तू? हे काय मुलीचा बाप आहे ना मी काळजी तर वाटणारच. आणि काय रे माझ्या मित्राच्या घरी मी कधी आलो कोण अडवणार आहे मला हा? नाही हा, नाही मग? कोणी रडवणार नाही. बरं नाम्या हा. सगळी वरची व्यवस्था ठीक आहे ना? हा वरती ओके ठीक. हा. हो मालक तुमच्या मित्राची मुलगी राहिल्या येणार हा. म्हटल्यावर व्यवस्था नीट करायला हवी. काय साहेब? हा, हा. अरे बघ काय आहे, हा. माझी मुलगी ना त्या दामोदरची मुलगी हो. काय दामू खूप दिवसापासून माझ्या मागे तगादा लावला होता. मला दामू काकांकडे जायचं आहे मला दामू काकांकडे जायचं आहे. होय. बोलले ना खुशाल ना हे बघ नाहीतरी ना तिथे राहून ना त्या काळकोटच्या पोराबरोबर ना प्रेमाच्या चाळे करायला लागली होती. काळ तोंड्या? हा अरे हा काळ तोंड्या कोण? काळकोटा तुला माहिती नाही अरे तुझा मित्र
माझा दुश्मन हा त्या कार्टूनच्या पोराबरोबर ना चाळे करायला लागली विचारी कुठे आहे कुठे काय त्याच्यावर मजा मारते काय? हा? काय त्याच्यावर मजा मारते म्हणजे काय हा जा बोलव तिला चल. नाम्या जा बोलव जा चल. हा? आणि एकटीलाच बोलव एकटीला एकटीला म्हणजे आणखी दुसरं कोणी आलं काय ते आलाय ना तो चल. कोण 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 आलाय कोण आलाय कोण कोण आता कोण कोण अरे मला काय माहिती तू बोललास आता. मला माहित तुम्ही सांगा अरे मी कोण सांगा कोण हा 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 काय 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 तो हा प्रेमाचा पुजारी आलाय प्रेमाचा पुजारी अरे ते शेजारी आपल्या आमच्या शेजारी प्रेमा राहते हा. ना तिचा मुलगा पुजारी अच्छा तो भटजी आहे ना तो होय काय प्रेमाचे पूजा चांगली सांगतो हो तो अरे वा वा वा. मस्त हा. पण हा, तुला काय वाटलं मला वाटलं तो त्याचा पोरगा पण इथंच आलाय की काय तू त्याला बघितलंयस काय नाही काळा आहे की गोरा आहे काय उंच आहे की ठेंगू आहे काय बघितलंयस नाही नाही. अरे त्यालाच काय गेल्या 25 वर्षात ना त्याचं नाव पण तोंड पण बघितलेलं नाही हम्म. पण काय तो जर माझ्या समोर आला असता ना तो काय जिवंत राहिला असता बापरे हा, मग कुठे? माझी पोरगी कुठे बघ आता हाय माझ्या मारते त्याच्यावर माझ्या मारते मग ते बोलवतो हा सुप्रिया ए सुप्रिया आले आले मला हाक मारले हा उघडा डोळे बाळाने काय माझे पप्पा आले चल मग त्याला पाय पडू आपण नमस्कार करायला खाली वाकलो तर कमरेत लाथ घालून टाकल्या. ते होणं शक्य नाही कशावरून? कशावरून काय त्यांना थोडी मला ओळखतायत ए अण्णाने विचारलं तू कोण आहेस मग काय सांगशील सांगेन तुमचा होणारा जावई बावळ जावई एक काम कर आज जा मी पटकन खाली जाऊ ए बाबूभाई प्यार करने वाले कभी किसी से डरते नहीं जो डरते हैं वो मरते हैं कम ऑन बेबी हाय मामा ग्लॅड टू मीट यू अरे मला मामा म्हणणार तू कोण आहेस कोण तू मी ना हा मी ना अरे जावई काय म्हणलं जावई अरे काय म्हणतो का आओ हा पुढे कर आहे ना कर हा जावई कर हा. अहो ते नाही का वनकर साळसकर कानविलकर दांडेकर लिंबूकर हा. तसा मी जावईकर अच्छा अच्छा जावईकर हे माझं आडनाव आहे होय काय आणि प्रेमाची चांगली पूजा करतो हो तो हे, याचा अर्थ नाही मला कळला अरे मित्रा सगळ्याच गोष्टींचा अर्थ कुठे शोधत बसतो हो हो तुम्हाला एवढा साधा अर्थ समजत नाही हे बरोबर नाही लक्षात नाही आलं मी पण जा सुप्रियाला बोल जा माझ्या जा सुप्रियाला बोल. ए सुप्रिया बरोबर तेच ना पप्पा बोलव आले आले करतात जास्त करतात ए, सुप्रिया काय ग अगं किती बारीक झाली आहेस अगं पूर्वी तर तू माझ्या मिठ्ठूच मामाची नाही आणि आता करतात आता मिठ्या मारून मारून बारीक झाली असं म्हणायचं आहे? असं म्हणायचं कशाला मला? लावलं ना गरज नाही ते तुझंच हे उगाच लावलं. हे करता उगाच मी काय काय बडबड काय करत बसलाय तिथे? काय तर काय? अरे मित्र आलाय माझा हा? जरा जेवणाचं बघ जा स्वयंपाक जा डॉक्टरची जातो. जा जा हे बघ जाऊया तरी मी काय सांगत होतो त्या रांग्या पोरच्या नादी लागून होतो तो एक नंबरचा उच्चार लपंग आणि विश्वासघाती माणसं आहे तो. आणि तो दोघांचं येऊन म्हणून मी काय पाठवली हा तर तुमचं तोंड काढावं नाही म्हणून पाठवली काय ए तुला कसं कळलं अहो त्याचं काय आहे मामा हा काय बोललास मामा हा जाणती ना हा आय मीन साईड हा काय हा प्रत्येक मुलीच्या बापाचं हा किंवा मुलगाच्या बापाचं हा प्रेमाला विरोध असतो होय काय शिवाय हा. तो मुलगा किंवा मुलगी किती चांगले असले तरी ते विरोध करतातच हुशार आहेस हं? हुशार आहेस. काय नाव काय तुझं तुमच्या मुलीला विचारा काय तुला काय विचारू तिचं काय समज आहे तुझी तुमच्या मुलीला विचारा अरे काय विचार ए काय काय मला काय विचारा माझा काय संबंध तुझ्याशी मी तर तुला ओळखत पण नाही कोण तुम्ही सांगितलं ना एकदा जावई म्हणून होय आय मीन जावई कर म्हणून बोल ना सगळं भास्कर हा जाऊ दे
अरे मी काय म्हणतो हे बघ, तू मी आणि सुधाकर होय. आपली जुनी मैत्री. माझी पत्नी स्वर्गवासी झाल्यानंतर मी पण मुंबईला स्थायिक झालो. पण पुण्यात त्रयस्थाने तुमचे कान फुंकले आणि तुम्ही जो काही गैरसमज करून घेतलात आणि तुमची मैत्री तोडलीत ना, हे बघ भास्कर, हे काय माझ्या मनाला पटलेलं नाही. हे बघ जातो. अरे मैत्री मी नाही तोडली, मैत्री त्याने तोडली. मैत्रीच्या जोरावर ना तो मला झुकू पाहत होता. पण हे बघ, मी सुद्धा काय कमी नाही आहे. अरे लाख मध्ये पाठकांडी ताकद आहे माझ्यात. आणि काय आहे? या दोघांचं संबंध मुलामुळे तू पाठवून दिला. हे बरं आहे, म्हणजे तू काय वाकणार नाहीस. हा. तो काय आपला हट्ट सोडणार नाही. अरे मग तुमची हे वय पण संपणार तरी कधी? आई, हे वय आता कधी संपणार नाही. हे तर आणखीनच वाढत जाणार. अरे अरे त्याचा पोर आहे ना, तो माझ्या पोलिसी लग्नाचं स्वप्न बघतोय. पण त्याचं स्वप्न उभं सोडून नाही ना, तर जन्माची अद्दल घडवली तर मी माझं नाव सांगणार नाही. भास्कर जाधव. अहो हे सर्व करून तुम्हाला मिळणार तरी काय? आनंद, आसुरी आनंद. हे बघ मित्रा, हा. पण मैत्रीमध्ये जो आनंद आहे ना, हो. मैत्रीमध्ये जी शांतता आहे ना, ती ह्या वैरपणात नाही आहे रे. अरे माणसाने भूतकाळ विसरून नव्या युगाला सुरुवात केली पाहिजे. हे बघ, अरे मैत्री ही सूर्योदयाच्या किरणांसारखी असते, आपल्या मनाला नवचैतन्य देणारी. मैत्री ही केवड्यासारखी असते, त्यांना मनाला सुगंध देणारी. मैत्री ही पहाटेच्या दवासारखी असते, आपल्या मनाला हळूवार स्पर्श करणारी. आणि मैत्री ही झाडासारखी असते, उन्हात उभं राहून दुसऱ्याला सावली देणारी. लावायची नाही ना. बरोबर आहे काकांचं. मामा काय बोलला? अहो, तुमचे वय पण संपणार तरी कधी? हे बघ, याच्यावर आम्हाला तर काही चर्चा करायची नाही. हे बघ दामू, मी काय म्हणतो, यथा कदाचित तुला त्याचा फोन आला ना, तर त्याला कळता का म्हणले ना, माझी मुलगी इथे येते. का का? अरे काका काय विचारतोय? त्याला कळलं ना, तर आपल्या बापाला कळलं, आणि बापाला कळलं की त्या पोरग्याला कळलं, आणि पोरगा इथे टपकला. तो तर कधीच टपकला काय? की नाही रे. मला काय माहिती, मी जातो वर, माझी पूजा अर्धवट राहिली. अरे देवी खाली असताना तू पूजा कोणाची करायला चाललाय? कोण? मग मी पण जाते. तुम्ही या, मागे फिर, थोपाट पडेल. बस इथे. काय झालं पप्पा? इथे बस. हे बघ, तू दामोदरांकडे प्रबंध लिहायला आलीस ना, तो प्रबंध लिहून झाला की तू डायरेक्ट गावी यायचंस. ते डायरेक्ट अमेरिकेला जायला. काय? हो, अमेरिकेला जायला. तिथे माझा मित्र आहे सुरेंद्रजी, त्याने तुझ्या नोकरीची आणि राहण्याची उत्तम सोय केलेली आहे. तेव्हा तू आता इथे परत ऑफिसला जायचं नाहीयेस, कळलं? पप्पा, पण तुम्ही हे परस्पर कसं काय ठरवलात? हे बघ, हे तुम्हाला सांगायचं आहे ना, मी बाप आहे तुझा. हा, म्हणून काय माझ्या आयुष्याशी खेळाल? तुझ्या आयुष्याची जास्त काळजी मला आहे, याची अक्कल तुम्हाला शिकू नकोस. पप्पा, जन्म दिलात, शिक्षण देऊन वाढवलात, याची अशी परतफेड करून घेता माझ्याकडून? प्रिया! मामा ए, चल. मुलीवर हात उचलायचा नसतो. हे सांगणार तू कोण? हो जा. अरे भास्कर जाऊ दे ना. अरे लहान आहे ती अजून. अरे काय झालं? ही लहान आहे? अरे रात्रभर त्या राणीच्या पोराबरोबर ना मोबाईलवर चॅटिंग फॅटिंग करत असते का? अरे तिचं प्रेम आहे ना त्याच्यावर. त्याच्या म्हणजे नाही म्हणजे त्या सुधाकरच्या पोरावर. त्याचं नाव घेऊ का? सांगतो तुला. हे बघ, आता ही दोन प्रेम करणारी मुलं हा. रात्रभर प्रेमाच्या गोष्टी नाही रंगवणार, मग कसल्या? बरोबर आहे काकांचं. चुप! हे बघ दामू, तू मला मित्र आहे, तुला सांगतोय, तू माझ्या मुलीची बाजू घेऊन मला सातबार शिकायचं नाहीये, नाही. कळलं? आणि हो सुप्रिया, तुझा प्रबंध लिहून झाला की तू डायरेक्ट इथे गावी यायचं असते, अमेरिकेलाच जायला, कळलं? हो. हा. आणि हे बघ, मी कशासाठी आलो होतो मुद्दा म्हणजे, हे बघ, मंत्रालयात माझी ना मीटिंग होती. पंचायत समितीचे काहीतरी विषय होते, बर. त्याविषयी मी चर्चा करण्यासाठी आलो होतो. मीटिंग झाली ना की मी लगेच मी गावी जाणार आहे, मंत्रालयात मीटिंग होतं. हा बघ, कोण आला असतं कुठे बरं. हा इला भाजीतलं कोण घेतलाय? आप्पा सावंत. आप्पा सावंत? एक मिनिट राहू. हा बाबा. हो हा मीटिंग संपली ना की मी लगेच मंत्र्यांना घेऊन गावाला येतोय. काय? हो आणि हे बघ, महत्वाचं म्हणजे त्यांची जेवणाची सोय आपल्याच हॉटेलात करायची आहे. काय? हा, वजिरा पण छान. हो जेवण उत्तम झालं पाहिजे आणि पैशाची पण काही काळजी करू नकोस, कळलं काय? हा, माहिती हो ना.
अरे बिंदास चल ठेव 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 हा चल बाय जाऊ येतो हा, बरं, बरं. तुकड्या तुला काय सांगितलं ते लक्षात आहे ना हो हा मोठं बघा हो. आणि तू ये जावई काय रे कर 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 कोण बोलणार जावई तुझा बाप जावई कर अहो मग करा ना जावई. चाल्या मला आवडेल तुमचं जावई व्हायला. ए खडक बरं जावई कर वावलट प्रसंग मोठा बाका आहे. अरे प्रसंग जरी बाका असला तरी हा दामोदर काका तुमच्या दोघांचं लग्न लावून दिल्याशिवाय राहणार नाही. जाऊन सांगू काय सांगणार ते ऐकायला विशेष जरा काहीतरी करा तुमच्या रक्त बाहेर पडत फुटत नाही आता काय बोलणार आहेस की असाच पाठीला पाठ लावून बसणार आहेस? अमित तुला विचारते मी. अमित अरे कसला विचार करतोयस एवढा? आयुष्याचा काय तुझ्या माझ्या प्रेमाचा तो विचार प्रेम करण्यापूर्वी करायचा असतो. आणि काय रे काकांचा एवढा सपोर्ट असून सुद्धा तू घाबरतोस? अगं, काकांचा सपोर्ट मला त्यांना सांगण्यापुरती ते त्यांच्या परीने सांगण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं ते सांगणं आपल्या वडिलांना ऐकलं तर पाहिजे ना. अरे का नाही ऐकणार? जीवाभावाचे मित्र आहेत रे ते. अगं तुझं म्हणणं पटतंय का मला पण मन अजूनही तयार होत नाही. आपलं काय होणार कसं होणार याचा सतत विचार चालू असतो पण डोक्यात विचार करून करून डोक्याचा भुगा झाला आहे. हो मग तू बस विचार करत तोपर्यंत मी दुसऱ्यासोबत लग्न करून मोकळी होते. सुप्रिया अरे मग काय बोलू सांग ना. आपण इथे कशासाठी आलोय? आपल्या आई वडिलांनी आपल्या प्रेमाला मान्यता द्यावी म्हणून ना. अगं तुझं म्हणणं पटतंय का मला पण मग ते सारं काय विसरून एकत्र काय येत नाही. गैरसमजुतीच्या अहंकारामुळे. अरे तुला माहितीये ना तुला तिथे पप्पांचा राग अगदी क्षणापुरता असतो. एकदा का ते शांत झाले की त्यांचाच त्यांना राग येतो. आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा बोलण्याच्या नादात तुझ्या पप्पांचा विषय आला ना तेव्हा एका चांगल्या मित्राला गमावल्याचा पश्चाताप त्यांच्या डोळ्यात पाहिला रे मी. हा ते तसं झालं ना तर ठीकच आहे आणि नाहीच झालं तर आणि तुझ्या वडिलांनी तुला अमेरिकेला पाठवलं तर तर काय तर तर सुप्रिया सुप्रिया मी तुझ्याशी नाही जगू शकणार. सुप्रिया तू मला सोडून दूर जात आहेस असं सतत भास होतो मला. सुप्रिया तू मला सोडून जाऊ नकोस. तुझं प्रेम हवं आहे मला सुप्रिया प्रेम हवं आहे. तू मला सोडून गेलीस ना तर मी वेडा होईल अगदी वेडा होईल सुप्रिया वेडा होईल. अमित सुप्रिया श्री आणि नंदासारखं आपल्या प्रेमात आपले वडील अडथळा आणणार नाहीत ना. तुझे वडील गुंडांकरीच्या गोळ्यात जाणार नाहीत ना. सुप्रिया सुप्रिया तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस. नको जाऊ दूर. तुला तुला रक्तात थरड पडलेलं नाही पाहू शकणार मी. आणि आणि असं काही झालंच ना आणि असं काही झालं तर त्याच क्षणी मी सुद्धा मरून जाईल. अमित असं नाही बोलायचं रे माझ्या राजा. बस. अरे पुरुषासारखा पुरुष असून तू घाबरतोस. खरं तर तू मला धीर द्यायला हवास. तू कसं रडत बसलास तर कसं होणार? आणि काय रे मी इथपर्यंत आले ते तुझी साथ अशी अर्धवट सोडण्यासाठी नाही. आता आपल्या आई वडीलच काय प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला ना तरी आपली साथ सोडू शकणार नाही. सुप्रिया सुप्रिया हीच अपेक्षा आहे माझी तुझ्याकडून. हो ना चल आता हस बघू. एक छानसं स्माइल कर. हस हस. नसला वाकड बघतोय
कामाला लागली. प्रेम हे किती अजबच कोड आहे नाही. तो प्रेमात पडलेला माणूस ना झपाटल्यासारखा वागू लागतो आणि ज्याला प्रेम मिळत नाही ते माझ्यासारखे भटकत राहतात रे. कोणी प्रेम करतं का प्रेम म्हणून भटकत राहतात रे. हो वाचू ना हो काय झाले काय आता व्हायचं काय बाकी राहिलं? म्हणजे अरे घंटा केली, पळे केली, तास माझे ठणाणा. अरे आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणा. अरे नाम्या, हे आयुष्य असंच असतं रे. प्रत्येक जण आयुष्यात सुखासाठी, प्रेमासाठी अरे कोणाच्या तरी आधारासाठी प्रयत्न दाखवलेले असते 100%. झटत ते तर काय माझा अंदाज अरे ज्याचा आधार तुटला तेवढं राहिलेलं. त्याचं नशीब सुद्धा पाठ फिरवतं रे. एकटेच राहिले नशीब सुद्धा आता. पाठ फिरवतं. पण उरतो तो फक्त प्रश्न तेवढे एकटे टू बी और नॉट टू बी. जगावं की मरावं. अरे जगावं तर कसं? लोकांची निंदा नालस्ती मानहानी सहन करत की मरावं उंच कड्यावरून स्वतःला लोटून देऊन किताडांच्या भक्षस्थानी पडण्यासाठी. मरण म्हणतो मरण देत नाही रे तो मला. अरे परमेश्वरा, तुला जर माझ्या आयुष्यात सुखच द्यायचं नसेल तर माझ्या मरणाची चिता का नाही रे रचत तू? चिता का नाही रचत? प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्न. पण त्याचं उत्तर काही मिळत नाही रे. म्हणूनच मी भीक मागत असतो रे प्रेमाची. कोणी मला प्रेम देते का प्रेम? या म्हाताऱ्याला सरणावर चढण्यापूर्वी कोणी प्रेम देते का प्रेम? वा वासुना ना आज एकदम नटसम्राट संचालय तुमच्या अंगात. नटसम्राटच म्हणायचे रे मला. या चाळीतला नटसम्राटच होतो रे. अरे चौथीला होतो तेव्हा लहानपणी विविध गुणदर्शन कार्यक्रमात एका नाटिकेतून मी काम केलं. तेव्हा जो माझ्या चेहऱ्याला रंग लागला तो आजपर्यंत. अरे पुढे मी एकांकिका केल्या. अरे चाळीतल्या 3 अंकी नाटकांमध्ये सुद्धा विविध भूमिका गाजवल्या, अभिनय गाजवला रे. अरे दाम्या, मला नोकरी मिळाली ती सुद्धा अभिनयाच्या जोरावरच रे. गिरणी कामगार म्हणून काम करत असताना आंतरगिरणी कामगार स्पर्धांमध्ये विविध भूमिका गाजवल्या रे मी, गाजवल्या. अरे ज्यांनी माझी भूमिका पाहिली, अभिनय पाहिला तर मला नटसम्राटच म्हणायचे रे. नटसम्राटच म्हणायचे. वाचू ना हो तुम्ही एवढे मोठे नट आहात ना, मग एखाद्या नटाचा आवाज करून दाखवा ना. असं म्हणतो. हा काढा ना जरा काढा. प्रतिभावंत लेखकांनी आपलं काळीज जाळून उरलेल्या रेखेतून कोऱ्या कागदावर बहारदार शब्द उमटवले. अरे आमच्यासारख्या कलावंतांनी या शब्दांचा आधार घेत रंगमंचावर विविध भूमिका साकारल्या. हेमलेट, अथेल्लो, हेनरी, शेक्सपियर, सुधाकर सुद्धा. अरे पिशाचासारखे पात्र माझ्या या शरीराच्या शामियानामध्ये समाविष्ट करून घेतले. अरे रंगमंचावर एक एक पात्र साकारत असताना त्या भूमिका अजरामर केल्या. आणि त्यामुळेच त्या नाटकाने इतिहास देखील रचले. तोच मी नटसम्राट वासुदेव बाळासाहेब ठाकरे. वा वाचला ना एकदम खरे खुरे नटसम्राट शब्द. असंच म्हणायचे रे मला सगळे, असंच म्हणायचे. पण आयुष्याच्या शेवटच्या वळणावर मात्र हा नटसम्राट हरलाय रे, हरलाय, पुरता हरलाय रे. अरे लहान असतानाच माझ्या आई वडील गेले रे, तेव्हा गेले. अरे मोठा होऊन सुखी स्वप्न संसाराची पाहत होतो रे, पाहत होतो. नोकरी होती, त्यातून माझं लग्न देखील झालं रे. आमचा सुखाचा संसार चालला होता रे.
मात्र नियतीला तोही संसार पावला नाही रे, नाही पावला. लग्नानंतर 2 वर्षातच आमच्या आयुष्यामध्ये सुखाचा क्षण येणार होता रे, सुखाचा क्षण. बाळपणातच माझी पत्नी असह्य वेदना सहन करता करता जन्माला आलेल्या ताऱ्या पाहायला माझ्या हातात सुपर करून निघून गेली, सोडून गेली मला कायमची. आयुष्यात सगळं चरून बसलो होतो रे, सगळं चरून बसलो होतो. अरे मृत्यूला कवटाळून स्वतःला संपवण्याची इच्छा झाली होती रे, पण डोळ्यासमोर दिसत होता तो तारा पाहाचा चेहरा रे, चेहरा. त्याच्यासाठी जगण्याचं ठरवलं मी. डोळ्याची निरांजने केली, हाताचा पाळणा केला आणि मी माझ्या मुलाला मोठं करायला सुरुवात केली रे. काबाड कष्ट केले, ओझी उचलली आणि मी माझ्या मुलाला चांगल्या दर्जेदार शिक्षण दिलं रे. या शिक्षणाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळाली, संसार देखील त्याचा दाटून दिला रे. अरे आयुष्यातली सगळी कमवलेली संपत्ती मी त्या मुलाच्या संसारावर गुलाल उधळतात तसं उधळून मोकळा झालो रे. कपल्लग झालो. पण कोण एका स्त्रीनं माझ्यावर घाणेरडे आरोप केले आणि ते आरोप माझ्या मुलाने सत्य पाहून माझ्या हात उचलला रे, हात उचलला. त्या परक्या स्त्री समोर आपल्या बापाची किंमत शून्य ठरवली रे, शून्य ठरवली. हो वासुनाना, अहो तुमच्या मुलाने तुमच्यावर हात उघडला याचा तुम्हाला राग आला, पण तुमच्या हातून माणुसकीला कलंक लावणारं कृत्य घडलं याचं तुम्हाला काहीच वाटलं नाही. पण मालक, हो वासुनानाच्या हातून असं झालं तरी काय? त्या चंपाच्या घरी जाऊन वासुनाना तुम्ही तिच्याशी अश्लील वर्तन केलं, तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार तिने तुमच्या मुलाकडे आणि पोलिसात दाखल केली आणि मग तुमच्यावर त्याने जर हात उगारला तर त्यात त्याचं चुकलं काय? अहो वासुनाना, अहो तुमच्या ह्या असल्या वयाकडे बघून तुमच्या माकड चेष्टांकडे सगळे दुर्लक्ष करत आले, पण या असल्या तुमच्या माकड चेष्टांकडे दुर्लक्ष करताना तुमच्या मनामध्ये अशी काही विकृत भावना आहे याचा कोणी विचार देखील केलेला नाही. तेव्हा वासुनाना, तुम्ही जात इथून आणि पुन्हा इथे येऊ नको असंच ना. नाही येणार परत इथे. तुलाच काय तर या चाळीत कोणालाच माझं तोंड दाखवायला येणार नाही येणार. अरे तांब्या, तू तर माझा मित्र ना रे, आणि तू मोठा समाजसेवक ना रे. अरे लहान अडलेल्याला तू काय मदत करत असतोस ना रे. त्याच भावनेनं मी तुझ्याकडे आज माझं सत्य सांगायला आलोय रे, सत्य सांगायला आलोय. तांब्या, तू तर माझा बालपणापासूनचा मित्र ना रे. त्याच मित्रत्वाची आणि माझ्या वृद्ध पत्नीची शपथ घेऊन तुला सांगतो रे. त्या चंपाच्या बाबतीत माझ्या अजून कुठलंच वाईट कृत्य घडलेलं नाही. अरे ती चंपा कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना रे. तिचं बेताल वागणं सगळ्यांनाच आवडत नाही ना रे. चाळीत त्रास होतो ना रे त्याचा सगळ्यांना. पण चाळीत कोणीच पुढे येऊन तिच्या वागण्याचा जाब विचारत नाही, समज देत नाही. म्हणूनच तिच्या वागण्याचा जाब विचारायला आणि तिला समज द्यायला गेलो होतो रे मी. पण ह्याच गोष्टीचा नेमकं तिने राग मनात धरला आणि माझ्यावर खाण्याकडे विकृत आरोप केले रे, आरोप केले. आणि हे आरोप माझ्या मुलासह तुम्ही सगळ्यांनी खरे मानून कोणतेही शहानिशा न करता मला दोषी ठरवून मोकळे झालात रे, मोकळे झालात. आता हे उरलेलं आयुष्य तुरुंगातच घालवायचंय रे, तुरुंगातच घालवायचंय. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत. अरे श्वास घे.
अरे मेरे छाती फुटी आहे. खूप आहे हमला का हमला का हमला का अरे कशाला आले? अले काय झालं काय? अले हिंग हिंग आल्या आश्वानांच्या होली सले होकल हल काय ते नीट सांग. अले हिंग हिंग आल्या आश्वानांच्या होली सले पोलीस ए, हो ए, पोलीस वासुनानांच्या घरात पोलीस आले? हा अरे मग तुला जा, तुला पकडून येतील. ए, ए, की हा गेले हपायला हलील तो हलील हलील तो हलील हरील तर हरील? हा, करील तो हरील. हा हलील तो हलील अरे तुझा मागोमाग येतो आम्ही. जा जा जा. हलो हलो महादेव. काय अले अले ए हलो हलो हाय मग हलो हलो बरं बरं. हा हलो हलो अरे बरं जा, येतो जा. वासुनानांच्या घरात पोलीस? काय रे नाम्या हा, हा कोण गण्या आला होता ना? हा, हा. मालक तो बोलला की वासुनानांच्या घरात पोलीस आले. तो मालक वासुनानांचं फार वाईट झालं हो. त्यांना न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगावी लागणार. अरे दैवाचे भोग आहे ते. हा? नशिबात केलेल्या कर्माची फळंही भोगायलाच लागतात. हा. मालक हो मालक मालक असं कर्म आलं, फळं भोगा. त्या वासुनाला कोणीतरी उचलून नेलं म्हणे. माहितीये माहितीये मला. त्यांनी म्हणे त्या चंपाशी हे बघ सुप्रिया, आपले काय नाव तुझं? इंदिरा. अगं त्या वासुनानाने तसं काही केलेलं नाहीये. नाही तुला आपल्याला सगळ्यांना ती चंपा कशी आहे माहिती आहे ना? हो तर तिच्या त्या बेताल वागण्याचा जाब विचारण्यासाठी आणि तिला समज देण्यासाठी ते तिच्या घरी गेले आणि याच गोष्टीचा राग येऊन त्याने तिच्यावर उलटे आरोप केले. तरी मला वाटतच होता वासुनाना तसं काही करणार नाही. चंपा टवळीच तशी आहे ती. तिला ना एकदा समज देऊन ठेवायला हवे हा मालक. हा आणि तसंही तुमच्या चाळीतले बाकीचे सगळे पुरुष अगदी सभ्य नाही आहेत हा. नाही म्हणजे मी जेव्हा इथे राहायला आले ना तेव्हा जेव्हा कळलं ना त्यांना की मला माझ्या नवऱ्याने सोडलेली आहे तेव्हा त्यातले काही पुरुष मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते. हो अगं मग ही सुवर्ण संधी का घालवलीस तू? त्याच्यातलाच एक कोणतरी पकडायचा आणि आपल्या प्रेमात अडकवायचा त्याला. अगं तुला माझ्यापेक्षा सुंदर आणि माझ्यापेक्षा तरुण कोणतरी जोडीदार मिळाला असता. हो मिळाला असता पण तुमच्यासारखा मिळाला नसता ना. मालक आत्ता बोलाय ते बोलाय आता पुन्हा असं काही बोललेलं मला चालणार नाही बघा. हे बघा वाटल्यास असं समजा तुम्ही की मला नवऱ्याने सोडले, वाटल्यास असं समजा की मी नवऱ्याला सोडले. पण तुम्हाला एक सांगून ठेवते, नवऱ्याला सोडल्याबिगर मी दुसरं कुठल्याही पुरुषाला हात लावून दिलेला नाहीये. कळलं ना? मी जेव्हा इथे राहायला आले ना तुमच्या चाळीत तेव्हा तुम्ही मला किती मदत केली, कसा आधार दिला. तुमचा तो गोड स्वभाव बघून, तुमच्याकडे बघून भुरळच पडली मला. तुमच्याकडे बघितलं ना की असं वाटायचं की तुमच्यासारखा पुरुष आपल्या आयुष्यात सुद्धा हवा ना जोडीदार म्हणून. आणि मग हळूहळू मी तुमच्या प्रेमात पडले. तुम्ही सुद्धा पडलात माझ्या प्रेमात. पडला होतात ना? हो पण मग आता जर तुम्हाला माझं प्रेम मान्य नसेल ना तर तसं सांगा हा. मी माझ्या हाताने माझा स्वतःचा गळा दाबून ना आपल्या प्रेमाला तिलांजली देऊन टाकते. अगं अगं काय असं काय बोलतेस? मी असं सहज बोललो. सहज काय एवढी नाराज व्हायची काय गरज आहे का? जाऊ दे. अगं अगं मस्करी केली मी तुझी. जा, हात नका लावू मला. मस्करी केली म्हणे हे बरं आहे. म्हणजे मस्करी करताना समोरच्या माणसाचं मन दुखावलं जाईल याचा जरा सुद्धा विचार नाही तुम्हाला. आता चुकलं बोललो ना, पुन्हा पुन्हा अजिबात असं बोलणार नाही बस. राहू दे. असं पुरुषानं बाई समोर नांगी टाकलेली मला नाही आवडत. असं पण आहे. आता तुला बोललेलं आवडत नाही, पुरुषाने नांगी टाकलेली आवडत नाही, मग काय आवडतं तरी काय तुला? सांगू हा मला ना तर तुम्ही आवडता. खरंच? जरा कुठं काही झालं ही लाजायला लागली की आलाच तो.
अरे आलो आलो. कोण आहे रे? अरे कुठे आहे माझी इंदी? अरे कुठे आहे माझी इंदी? कोण इंदी? माझी पाहिली बायको. काही कालपासून सोडलेला नाही. तुझ्या आईच्या गावात परवा इथला तो काय म्हणाला होतास? इथं रंगीत इथं इंदी राहत नाही म्हणून. मग ही कोण आहे? इंदिरा आहे. अरे इंदिराचा राग काढला की काय राहतो? इंदी. मग करू का तुझी इंदी? डॅम्बी साला. ए दीड दमडीच्या माणसा हे सभ्य माणसाचं घर आहे हा. तेव्हा काय बोलची ना ते नीट बोला. ए तुझी सभ्यता गेली आणि सभ्यतेची भाषा तुझ्या नवऱ्याला शिकवतेस. नवरा तोंड बघा नवऱ्याचं. अरे या 10 वर्षात काय दिलेस तू मला स्वतःच असं? एक मूल तरी टाकलेस का आतापर्यंत माझ्या पदरात? नवरा म्हणे तू तुझ्या पुरुषपणावरती जा. तुझं तोंड काळं कर इथून. म्हणजे ज्या दिवशी मी तुझ्या घरात बाहेर पडले ना तेव्हाच तुझ्या नावाचं मंगळसूत्र तोडून टाकले मी आणि कुंकू सुद्धा पुसले. म्हणजे म्हणजे काय? मी आता मालकासोबत लग्न करणार आहे. ए तुझ्या आईच्या गावात एकदा माझ्यासोबत लग्न केलंस ना, आता या म्हाताऱ्यासोबत? तुला लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटलं काय? आणि तुला काय वाटलं रे? तुला सुद्धा पोरखेळच वाटला ना? ज्या घरात बाईला मान मिळत नाही, ज्या घरात बाईला सुख मिळत नाही, तिच्या सुख दुःखाची तुमच्यासारख्या पुरुषांना चिंता नाहीये, अशा घरात राहू का मी? तुम्हाला काय फक्त पुरुषांनाच मन असतं, भावना असतात? आम्हा स्त्रियांना मन नसतं, भावना नसतात? हा, आम्हाला सुद्धा मन असतं, आम्हाला सुद्धा भावना असतात. आणि हे जिच्या नवऱ्याला कळलेलं नाही ना, अशा पुरुषाबरोबर लग्न करून संसार करणं म्हणजे पोरखेळच म्हणावा लागतो त्याला. कळलं? अरे एक लक्षात ठेवायचं, स्त्रीची जेव्हा सहनशीलता संपते ना तेव्हा ती रणरागिणीचं रूप धारण करते. कळलं ना? ज्या घरात बाईला मान सन्मान भेटत नाही ना अशा घराला सुख कधीच लागत नाही. कळलं? निघून जा इथून आलाय तसा. एकदा मोडलेला तुझ्या बरोबरचा संसार परत पाठी फिरून मला करायचा नाहीये. कळलं? ए म्हणजे तुला आता माझ्यासोबत संसार करायचा नाही तर? नाही करायचंय, नाही करायचंय मला तुझ्या बरोबर संसार. काय करणार आहेस तू? काय करणार आहे मी? काय करणार आहे रंग्या? पाहिलास पाहिलास तुला आणि तुझ्या मालकाला उभा आडवा फाडून टाकीन, समजला? हाय हिंमत, हाय हिंमत तुझ्या? जा रे, भुंकणारे कुत्रे कधी हल्ला करत नसतात. रंगे ए चल. काय वाटलं रे तुला? हा, तुला वाटलं काय बाई म्हणजे काय गोगल काय असते? हा, अरे बाईनं जर आपलं खरं रूप धारण केलं ना तर भल्या भल्या पुरुषांना सुद्धा कापरं सुटतं. पण आम्ही बायका तसं कधी करत नाही. कळलं ना? का करत नाही? प्रत्येक गोष्ट पुरुषाची आम्ही सहन करतो. का करतो? कारण तिला तिचा संसार सांभाळायचा असतो. कळलं? आणि तोच नेमका आमचा चांगला शांत स्वभाव ना तुझ्यासारखे नालायक पुरुष उचलत असतात. एक लक्षात ठेवायचं, नवऱ्याने बायकोवरती अत्याचार करायचे दिवस आता संपले. कारण ती आता शिकलेली आहे, स्वावलंबी आहे. वर्षानुवर्ष चालत आलेले हे जे पुरुषानं स्त्रीवरती अत्याचार करायचे चालू आहेत ना ते सगळे बंद करायचे. आता कुठलीही स्त्री कुठल्याही पुरुषाचा अत्याचार सहन करणार नाही. कळलं? जाऊ दे ना आता. का जाऊ देऊ? का जाऊ देऊ सांगा ना? तुमचं प्रेम आहे ना माझ्यावरती. मी तुझं मागचं सगळं विसरून तुमच्यावरती प्रेम करायला लागले. मग आता याला 2 वर्षानंतर परत बायकोचा शोध घ्यायची काय गरज होती? मी आता इथून पुढे माझ्या म्हणण्यानुसार माझं आयुष्य जगणार आहे. तुझ्या बरोबर मोडलेला संसार मी आता मालकांबरोबर लग्न करून पूर्ण करणार आहे. कळलं? अगं पण इंदे माझी चूक झाली. आता मी तुला न्यायला आलो इंदे. खूप उशीर झालाय आता त्याला. आता मला तुझ्याबद्दल जरा सुद्धा दया वाटत नाहीये. ज्या दिवशी मी तुझं घर सोडलंय ना त्या दिवशी तुझ्या नावाने आंघोळ केले मी. कळलं? निघून जा इथून. इंदिरे, मालक तुम्ही थांबा. ह्या अशा पुरुषांना ना असाच चांगला धडा शिकवला पाहिजे, तेव्हाच त्यांना स्त्रीची खरी किंमत कळेल. अगं पण इंदे एक शब्द सुद्धा बोलू नकोस तू आता. जा, तुला काय करायचं असेल ते कर. तू आता मुकाट्याने इथून निघून जा तर नाम्याला बोलून धक्के करून बाहेर काढेल तुला. मला धक्के मारून बाहेर घालवण्याची काय बी गरज नाही इंदे. माझी चूक मला समजले. मी तुझ्यावर अत्याचार केले. दारूच्या नशेत आईच्या सांगण्यावरून तुला गुरासारखं मारलंय हे पण मी मान्य करतो. पण त्या मारझोडने माझा संसार उद्ध्वस्त होईल असं मला वाटलं नव्हतं. इंदे
संसार नवरा बायकोच्या दोन चाकांवर एकमेकांना समजून घेण्यावर चालतो याची जाणीव आज मला तुझ्यामुळे झाली. ज्या घरात बाई सुखी नाही ते घर कधीच सुखी होत नाही. इंदे आता मी तुला बळजबरीने जरी इथून घेऊन गेलो तरी माझा संसार काय सुखाचा होणार नाही. इंदे हे पण मला समजलंय. इंदे तू तुझा संसार सुखाचा कर, पण शक्य झाल्यास माझ्यातल्या राक्षसी नवऱ्याला क्षमा कर. येतो मी इंदे. बाई, आता तरी करा ना तुम्ही माझ्याशी लग्न. ते लवकरच आपण आता कोर्ट मॅरेज करून मी तुझ्याशी नवीन संसार सुरू करणार आहे. खरंच? नाम्या, ए नाम्या, अरे नाम्या, काय काकू? अरे मालक कुठे गेले? हा? तुझे मालक कुठे गेले? ते मला काय माहित असणार. हो काकू, आणि तुम्हाला भेटायला जायची. आता तुम्ही इथं राहायला आलात ना तरी गेले असतील दुसऱ्या हिंदीच्या शोधात. नाम्या, पुन्हा असं काही बोलायचं नाही हा. आधी सगळं ठीक होतं रे, पण आता आम्ही लग्न करणार आहोत ना. काय मग म्हणजे तुम्ही माझ्या मालकीनबाई बनणार? हम्म. जी मालकीनबाई. ए चुप, मालकीनबाई म्हणे. जी हिंदी काकू. अरे तू ना खरंच, अरे मी मालकीन जरी झाले ना तरी बाहेरच्या लोकांसाठी, तुझ्यासाठी मी काकूच असते. काकू. हम्म. जी काकू. काकूच मला कशाला म्हणायचं. बोलवत खाली? हा अरे विसरले. हे घे, हा डबा घे आणि ते वाचलं नाहीत ना त्यांना तेवढा लिहून द्यायचा. हा ओ काकू, ओ ते तुरुंगात गेले म्हणतात. अरे जाऊ देत रे, पण ते खोट्या आरोपाखाली गेले ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना. ती चंपा तशी डॅन्डिस होती, तिच्यामुळे आता ते 2 दिवसात सुटतील, कळलं? निर्दोषपणे सुटणार आहे. तेव्हा त्यांना जरा डबा लिहून द्यायचा जा. जी मालकीनबाई. ए मालकीनबाई काय? जी काकू. हा हा. आणि ऐकलंस का, दरवाजा जरा जाताना बंद कर, मी काम करते. जी मालकीनबाई. नाम्या, तुला काकू काकू. हा नाम्या म्हणजे ना खरंच एक नंबरचा जोकर माणूस आहे, पण स्वभाव खरंच खूप छान आहे. चला माझी कामं पडली बघी. ए दामो, ए दाम्या, दाम्या. अरे सुधाकर सावंतांचंच घर आहे ना? हो, पण आपण मी नाही दाम्याचा मित्र. मुद्दाम केलेलं असतं. मुद्दाम केलेलं सुधाकर राणे. तू काही स्क्रिप्ट सुधाकर राणे हो, दाम्याचा जिवलग मित्र. म्हणजे अमितचे पप्पा. स्क्रिप्ट नाही, हे नाटक होते ना, दुसरं नाटक ते होते. दाम्या कुठे दिसत नाहीये? ते ना आताच बाहेर गेलेत, पण येतील लगेचच. तोपर्यंत तुम्ही बसा ना. मला एक सांग, आता तू कोण? मी ना तुमची सून, ए काय म्हणालीस? म्हणजे भावी सून. तुझा काय अक्कल वगैरे आहे काय का? हाय अक्कल? माझी सून व्हायची लायकी तरी आहे काय तुझी? म्हणजे मी अशी नसते तर चालले असते ना तुम्हाला सून म्हणून. ए शटअप, वायफल बडबड करू नकोस. ओ तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मामांजी. हा काय म्हणाली? मामांची? मामांची? नाही म्हणजे असं म्हणायचं होतं मला. माझं नाव भावी आणि आडनाव सून, म्हणून म्हटलं भावी सून असं. ते नाही का असं चून मून जून, तशी मी सून. सून मामांची सून, प्यार की धुन, मैंने तुम्हें चुन लिया तुम्ही मुझे चुन. वा 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 वा, आवाज एकदम सुंदर आहे हा तुझा. थँक्यू. हो पण कोकिळासारखा नाही.
कावळ्यासारखा तर नक्कीच आहे. पण मला एक सांग, तू हे असं पोट घेऊन जी फिरते आहेस ना गावभर, पण तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये ते? ओ, लग्न झालं तर मंगळसूत्र घालणार ना. हा? म्हणजे अगं लग्न न करताच? अरे देवा, हो, देवाचंच देण आहे हे. ए, काय लाज वाटते नाही का तुला? ओ, ही सगळी त्या देवाचीच करणी. अगं स्वतःच खापर त्या तू देवाच्या नावाने का बोलते? तुला काय लाज वगैरे वाटते की नाही? आणि हे असले कसले का तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडतात? ए सुप्रिया, तू काय इथे करतेस? जा जा आतमध्ये जा. हा, जाते. पहिल्यांदाच भेटे ना पप्पांना, मग नमस्कार करते आणि जाते लगेच आत. हे बघ, तुला काय करायचंय ते कर, आधी आत जा. नमस्कार करते. हा, आशीर्वाद द्या. जा जा. आणि हे बघ, नाम्याला म्हणा 2 कप चहा घेऊन ये. हा. हा, मित्र आलाय माझा. हा. सुधाकर, अरे दाम्या, बस बस. काय? दाम्या, अरे हा काय प्रकार काहीतरी हा काय आहे? ही आता गेली ती मुलगी? हो. अरे एकदम गुणी, हा. सुसंस्कारी, हा? सुशिक्षित, वा. अशी मुलगी आहे ती. हो. एकदम गुणी. दिसले दिसले तिचे उधळलेले गुण दिसले. हो. अरे कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपण फक्त कर्म करत राहायचं, बरं. फळाची अपेक्षा न धरता. अरे दाम्या, दाम्या, तिच्या पोटात जे आता फळ वाढतंय ना, फळ पोटात वाढतंय ते. अरे तिचा बाप कोण? कोण बाप? अरे जो कोण असेल तो येईल आपोआप. हा? आपण? अरे हे सगळं आहे ना त्याच्या इच्छेनुसार घडतं. कोणच्या? त्याच्या इच्छेनुसार घडतं, आपण फक्त बघत राहायचं. वा. नाम्या, भाऊजी चहा घ्या. आता ही गोड. चहा आहे ना. ए, दाम्या, हा. मी नाम्या. तू दाम्या हा. आणि हा कोण नाम्या? मी इंदिरा, जिला मालकानं दिलाय इथं राहायला पिंजरा, ती मी इंदिरा. अरे दाम्या, काय काय? अरे इथे काय तू धर्मशाळा उघडलीस की काय? हा? एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. वा. असे म्हणतात आमचे दामोदर पंत. बरोबर की नाही मला? हो हो. ए हो हो, काय काय इथं काय घर आहे की या पागल खाना? ए सुप्रिया, अब काय सुप्रिया, ती सुप्रिया आत आहे हा. ना? इंदिरा, तिची जरा काळजी घे जा. अभि हो, अगं. का भरत आले ना तिच्या हा, आता. भरल्या बांधायची आहे ती. जा, जा. तिची काळजी घे जा. दाम्या, हम्म. काय सुप्रिया, काय इंदिरा, काय काय हे? अरे दाम्या, काय चाललंय काय हे? तू चहा घे आधी. काय चाललंय ते चाललंय. कोरा दिला नाही काय? बाकी प्रवास कसा झाला? छान झाला, मस्त. झाला दाम्या. बरं रे, दाम्या, बोल. हा सगळा प्रकार तरी काय आहे? कुठला? अरे सुप्रिया काय, इंदिरा काय, काय हा प्रकार काय आहे? अरे कळेल रे, कळे सगळं आपोआप कळेल. कधी? पण ती वेळ यायला लागते ना. हे बघ, प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच, पण त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. योग्य वेळ आणि यावी ती योग्य लागते. वेळ आली की आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर मिळतात. कधी येणार? आली योग्य वेळ. आज कर ये. ए दाम्या, हा हा इथं कसं काय आला? कसा आला इथे? हे दाम्या, तेव्हा सांग, माझ्या मित्राच्या घरी आला, मला कोणती परवानगीची गरज लागत नाही. आपण काय लायकीचे आहोत ना, त्याची आपण विचार करावा माणसाने. आधी आपली लायकी बघ, नंतर दुसऱ्यांची लायकी काढ. अरे सुंबत झालं तरी काय सुटत नाही. हो हो. अरे तो नाही सुटणार, कारण तो पीठ सत्याने मारलेला असतो आणि सत्य कधीच मरत नाही. ए कोण कोण हा स्वतःला कोण समजतो? कोण रे? अरे तू कोण समजतो स्वतःला? अरे हे बस झालं ना आता. ए दुसऱ्याची निंदा अपमान सहन करा असं शक्य होतं माणसानं, पण तीच निंदा जेव्हा आपल्याबद्दल होते ना, त्या तळपायची आज मस्तकाला जाते. शट अप, यू शट अप. अरे यू शट अप.
You shut up. अरे बस झालं ना आता, काय बोलतो? बस झालं ना आता. दाम्या बस झालं काय? काय आज प्रकार आहे? हे बघ दाम्या, हे सगळं तुझ्यामुळे होतंय हो हो, आणि हे तुझ्या मनासारखंच होणार. हा माझ्यामुळे होतंय, हे सगळं माझ्यामुळे होतंय. अरे काय चाललंय तुमचं? ए दाम्या, मला एक सांग, हा इथे येणार होता ते तुला माहिती होतं? होय, माहिती होतं की नाही? मग माहिती हे- होतं. मग मला का नाही कळवलं? अरे काय कळवायचं तुला त्याच्यात? का हा काय कळवायचं काय त्याच्यात? हा इथे येणार होता ते मला का नाही कळवलं? हे बघा, गेले 10-15 वर्षांपासून तुम्ही एकमेकांपासून दूर राहिलात ना, हा आता ह्या दुश्मनीवर थुंका. अरे राग विसरा आणि व्हा एकत्र. नाही नाही दाम्या, ते आता शक्य नाही आहे. हे बघ, एक वेळ तुटलेली काच एकत्र जोडता येईल, पण तुटलेलं मन कधीच एकत्र येणार नाही. आणि आता त्याची काय आवश्यकता नाही सांग त्याला. अरे खाल्लेल्या ताटात तुटणाऱ्या माणसाचा मी विचार करत नाही. आणि हे बघ दाम्या, ह्याच्या रक्तातच गद्दारी आहे रे. या असल्या माणसाचं ना मला तोंड सुद्धा बघायचं नाही दाम्या. हे बघ दाम्या, त्याला सांग देवानं तोंड दिलं म्हणून वाटेल ते पण गेलं मी ऐकून घेणार नाही. सांग त्याला. अरे बस झालं ना आता, बस झालं आता. काय चाललंय का तुमचं आल्यापासून? अरे काय बदल तुझ्यामुळेच घडतंय. हो हो, माझ्यामुळे घडलंय. अरे पण अरे कशासाठी? नाही, मी हे मुद्दाम घडवून आणलंय. अरे पण का कशासाठी? कशासाठी आटतास? काय मिळणारच ना सगळ्याकडून? काय मिळणार आहे? हा तुमचं सुख. सुख सुख अरे गेली 10 वर्षापासून तुम्ही एकमेकांपासून दूर राहिलात, पण तुमच्या मैत्रीचा तुम्हाला विसर पडला. पण मला एक दिवस पण तुमच्या मैत्रीचा विसर पडलेला नाही. मी सतत तुमच्या मैत्रीचा विचार करत राहिलो. अरे पण का कशासाठी? हे बघा, तुमच्यात जे काही वाद आहेत ना, ते वाद मिटवा जरा, नाहीतर हे तुम्हाला आणखीनच भारी पडणार आहे. अरे दाम्या, काय वाद मिटवा? अरे ह्यानं काय केलंय माहितीये का तुला? अरे ह्यानं आपल्या माझ्या कंपनीच्या भागीदारीत लाखो रुपयाची अफरातफर केली. आणि हे बघ, ह्यानं खंजीर माझ्या पोटात खूप बसलाय. बास झालं. अरे तुझ्या विश्वासातला तुझा मेवणा पळून गेला तुझ्या कंपनीचे अपराधपर करून, आणि त्याला वाचवण्यासाठी तुझ्या बायकोच्या सांगण्यावरून तुम्हाला पोलिसात कंप्लेंट करून मला अटक करण्याचं नाटक केलं आणि आपल्या मैत्रीचा गळा घोटलास. पण हे बघ, दैवानं मला वेळीच साथ दिली म्हणून मग तुझ्या मेवण्याची चोरी उघड झाली. तरीही तुझ्या अशा अहंकारी वृत्तीमुळे तुला ते मान्य नव्हतं. कारण तुला खोटं लपवायचं होतं सत्यावर मात करून. दाम्या, हे बघ, मी इथं कोणाची वाद घालायला आलो नाही आहे. मी आता सांगतोय तुला. हे बघ, मी इथं माझ्या मुलाला म्हणजे अमितला न्यायला आलोय. बोलव माझ्या अमितला आत्ताच्या आत्ता. मी त्याला घेऊन जातोय. बोलव. अरे आम्ही तिथे म्हणजे सुप्रिया आणि आम्ही तिथेच आहेत तर. पप्पा पप्पा, अमित अहो तुम्ही कधी आला तिथे? आत्ताच. ए, काय रे, तू याचा मुलगा आहे? हो. अरे देवा. हो काय, कोणाशी बोलतोस कळतंय तुला? अहो सुप्रियाचे वडील आणि तुमचे जिवलग मित्र. अमित, ए मला सुप्रिया बोलव. जा सुप्रिया बोलव, मला आत्ताच्या तिला घेऊन द्यायचंय. जा बोलव. हा बोलवतो. हा बोलव. इंदिरा, सुप्रियाला घेऊन ये. ते आपल्या बापाला बघू दे आपल्या मुलीचे पराक्रम. ये. कसले पराक्रम? बघ कसले पराक्रम? आता आल्यावर बघ. सुप्रिया, चल आत्ताच्या आपल्याला घरी जायचं आहे. चल. पप्पा, सुप्रिया, ए सुप्रिया, काय केलं सुप्रिया? पाणी आण, इंदिरा पाणी. अमित, अमित, काय झालं? अमित, चल बाजूला हो. आपल्याला आत्ताच्या आत्ता घरी जायचं आहे. बॅग घेऊन ये. चल म्हणतोय ना. अशा आवाजात सोडून मी नाही येणार. अमित, जास्त बोलशील तर बघ. चल म्हणतोय ना. भास्कर, शुद्धीवर ये भास्कर. अमित. अगं सुप्रिया, काय केलंस हे तू? तरी हे सांगत होते हिला, पण ती त्या मुलाला सोडायला तयारच नाही. माफ करा भास्कर, मला मी तुझ्या पोरीला नाही आवडू शकलो. अरे चक्क दम दिला तिने मला. काय म्हणाली माहिती? ऐकायची तुला? प्रेमाच्या आड आला तर पोटच्या पोरासह आत्महत्या केली असं म्हणाली मला. नाही ना दाम्या, दादा हे सारं तुझंच कारस्थान आहे. हो हो, हा तुम्हाला बोलवायचं कारस्थान माझं आहे. हा. हे जे कारस्थान आहे ना, हे ह्या दोघांचं. अरे
अरे असं बोलताना तुला लाज कशी वाटत नाही रे? अरे राम्या, मोठ्यांच्या पापांची फळं ही अशी मुलांना भोगावी लागतात. बोल बोल, कोण आहे तो बोल. हा काय ए कार्ट्या, ए कार्ट्या, काय अरे तुझी हिंमत कशी झाली हे असं नीट कृत्य करताना? हा? काय तुझी? अगं जगाची नाही मनाची आपल्या घराण्याची आपण बाळगायला होतीस. अरे गाढवा बेशर्मा, काय? अरे तुझ्याकडून किती अपेक्षा होत्या माझ्या? जास्त बदल तुझ्या किती अपेक्षा होत्या माझ्या? अरे तू तर अपेक्षेला कलंकच आहे. अरे माझ्या अपेक्षेला तू अगदी कलंक लावलास. किती अपेक्षा ठेवल्या होत्या तुझ्याकडून? गाढव कुठचा बेशरम. अगं सुप्रिया, अगं जनाची नाही मनाची तरी लाज बाळगायला होतीस. हे बघ परमेश्वरा, अरे कुठल्या तोंडाला उभं राहून मी. सुप्रिया हे बघ, परमेश्वराने साथ दिली. नको रे देवा. अगं असं पोट घेऊन जन्मण्याच्या तू गर्भातच का नाही मेलीस? कार्ट्या, ए कार्ट्या, ऐकायसाठी मोबाईल घेऊन दिला तुला? हा? मला काय सांगितलं? ए काय सांगितलं मला? मी रामू काकाकडं लोककलेचा प्रबंध लिहिण्यासाठी जातो. 1 महिन्याची सुट्टी घेऊन आणि कार्ट्या 1 महिन्याची सुट्टी घेऊन आला आणि रामू काकाकडे येऊन केलंच काय? ए वरबाग कार्ट्या, हे काय केलं? हा प्रबंध लिहिला तिथे गाढव कुठचा बेशरम. अक्कल नाही तुला? अरे समाज काय म्हणाल ह्याची तुला लाज तरी वाटायला पाहिजे होती. अरे चल आत्ताच्या आत्ता बॅग घेऊन माझ्यावर घरी यायचं तू. चल बॅग घेऊन ये. नाही बाप्पा, मी नाही येणार. तिला एकला सोडून या अवस्थेत मी नाही येणार. प्रेम करतो मी तिच्यावर. नेक्स्ट जास्त तोंड करून बोललास ना तर थोबडं देईन तुझ्या. चल म्हटलं ना, चल आत्ताच्या आत्ता बॅग घेऊन माझ्यावर बघ. चल लवकर. लाज पण नाही वाटत त्याला. ए, लाज वाटत नाही जा म्हणतोय ना. बॅग घेऊन ये. आता तिला मी प्रेम केलंय त्याची. पप्पा, प्रेम लाजेवर जगत नसतं, ते जगतं अंतराच्या मनावर. तुमच्या स्वतःची मतं माझ्यावर लावण्याचा प्रयत्न करू नका. अमित, सुधाकर आता तरी अरे सोड हा हट्टीपणा. अरे तुझ्या असलेल्या ह्या अहंकारी वृत्तीमुळे एका चांगल्या मित्राला गमावलास तू. आणि ती वेळ कृपा करून ह्या पोरांवर आणू देऊ नकोस. ऐक माझं, सोड हा हट्टीपणा. सुधाकर सोड हा हट्टीपणा सोड. दाम्या, अरे त्याला सांग खुशाल जा आपल्या पोराला घेऊन जा. खुशा म्हणव. हे बघ, अरे याही परिस्थितीला सांभाळ करायचं ताकद आहे माझ्याकडे. जा म्हणा बिंदास. हे बघ सुप्रिया, अजिबात घाबरू नकोस. अगं परमेश्वरानं आपल्याला अशी वेळ आणून दिलेली आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही. चल बॅग घेऊन ये, चल आपल्याला घरी जायचं. पण भास्कर नाही दाम्या, आता मी इथे एक क्षण बरी थांबणार नाही. हे बघ ती माझ्या चूक माझ्या मुलीचीच नाही आहे, तर ती माझी सुद्धा आहे. अरे कोणताही विचार न करता तुला मी इथे पाठवली, त्याचीच परमेश्वरानं मला शिक्षा दिली. चल सुप्रिया, बॅग घेऊन बाहेर ये, मी बाहेर थांबतो. चल. थांब भास्कर, थांब. अरे भास्कर, अरे मला सुद्धा माझ्या पापाची शिक्षा बघू दे. हे बघ भास्कर, मी तुझा अनंत अपराधी आहे. तुझा अनंत अपराधी आहे. अरे मन मानत होतं, पण मन मानायला तयार नव्हतं. अरे आयुष्यात हार पत्करण्याची मला लाज वाटत होती भास्कर. अरे मी घरच्या नात्यांपुढे मी माझ्या जिवलग मित्राला पारखा झालो. भास्कर, आता मला माफ कर. आणि तुझ्या समोर उभं राहण्याची सुद्धा लाज वाटते रे मला भास्कर. लाज वाटते त्या कार्ट्यामुळे. भास्कर मला माफ कर रे. मला माफ कर भास्कर, मला माफ कर. उठ मित्रा उठ. अरे मित्राचं स्थान पायाजवळ नसतं सुधाकर, ते असतं हृदयाजवळ. खूप मनस्ताप दिला. अरे खूप मनस्ताप दिला. गेली 25 वर्ष एकही असा क्षण गेला नाही, एकही असा दिवस गेला नाही की मला तुझी आठवण झाली नाही. तुला काय वाटलं
मी विसरलो. अरे मी सुद्धा मनातल्या मनात जळत होतो मेणबत्ती सारखा. तुझ्या आठवणीने भास्कर, तुझ्या आठवणीने. भास्कर, आता आपलं दोघांचं वय संपलं. दाम्या, भास्कर, आता आपल्या तिघांची दोस्ती ती अखंड अबाधित राहील आयुष्यभर. बघ, अरे किती संकट आली, कितीही मोठे भूकंप झाले, कितीही मोठे कोरोना सारखे रोग आले, तरी आपल्या या तिघांची दोस्ती कधीच तुटणार नाही, कधीच तुटणार नाही. या काळी ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. हो म्हणजे या दोघांचं लग्न होणार? अरे होणार म्हणजे काय? अरे होणारच. या दोघांचं लग्न अगदी धूम धडाक्यात लावून देणार. हा काम आहे. अगं तिचं जरी बाळंतपण झालं तरी त्या नातवाला कडेवर घेईन आणि या दोघांचं लग्न लावून देईन मी. अरे बघ काय करू सुप्रिया, तू काही काळजी करू नकोस. मला पण असंच वाटतंय आता तुझी घटका पण भर झाले आणि आपली वेळ पण झाली. आता हो बाळ, अरे वा वा वा, तुला माधवनवर गेला. तुझे बाळ नाम्याकडे दे सांभाळायला. अरे नाम्या आता हे नातवंड तूच खेळ. आम्ही आता खरं पुढं नातवंड खेळणार. काय सुप्रिया, काय हो दामोदरराव, काय बोला तुमचं? काय आमची मैत्री, आमची मैत्री तोडण्यास सगळं केलं तुम्ही. अरे अरे मित्रांनो, अरे मी अनेक वर्ष विचारच करत होतो की तुमची मैत्री कशी जुळवायची. खूप प्रयत्न करत होतो पण मला काही सुचत नव्हतं. पण एक दिवस अचानक मला अमितचा फोन आला. होय काय? आणि अमितने मला त्याच्या प्रेमाबद्दल सांगितलं आणि मग मी त्याला आणि सुप्रियाला इथे बोलावून घेतलं आणि हे नाटक रचलं. आणि परमेश्वराने सुद्धा या नाटकाचा शेवट असा गोड केला. अरे वा. अरे तुमची तुटलेली ही मैत्रीची नाती ह्या पोरांच्या प्रेमाने एकत्र आणली. सुप्रिया ये अमित, एकमेकांनी सुखात राहा. चला त्यांचे आशीर्वाद घेऊया. पप्पा, आयुष्यमान मामाजी, संसार करा. आणि काय रे दामोदर, ह्या कोण काय आहेत ते काय सांगितलं नाहीस? आमच्या मालकाचा गोलमाल. अरे हा यांच्या प्रेमाचा गोलमाल आणि हा माझ्या प्रेमाचा गोलमाल. म्हणजे दाम्या, तू सुद्धा